मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश जारी. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचं स्वप्न पूर्ण. मंत्री उदय सामंतांना शासनादेश प्राप्त. केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत आणि पंतप्रधान मोदींचे उदय सामंतांनी मानले आभार. मराठी भाषेचं जतन संवर्धन करण्याची जबाबदारी वाढली, सामंतांचं वक्तव्य. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा अजित पवारांनी प्रयत्न केल्याची माहिती. तटकरेंनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 7 खासदारांना संपर्क केला अशी माहिती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 7ही खासदारांनी सुनील तटकरेंची ऑफर धुडकावल्याची माहिती. तर सुप्रिया सुळेंनी पटेलांना फोन करत तटकरेंबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती. कोणत्याही खासदारांना संपर्क केला नसल्याचं सुनील तटकरेंकडून स्पष्ट. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चा चुकीच्या आहेत, तटकरेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया. खासदार फोडल्याशिवाय एनसीपीला केंद्रात मंत्रीपद मिळणार नाही, त्यामुळे फोडाफोडीचे प्रयत्न, संजय राऊतांचा दावा. प्रफुल्ल पटेल यांना मंत्रीपद हवं असल्यामुळे खटाटोप सुरू, राऊतांचा हल्लाबोल. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे काही आमदार तसंच खासदार यांच्या संपर्कात, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा दावा. बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये अजित पवार आरोपींना वाचवतायत, संजय राऊतांचा आरोप. जरंडेश्वर घोटाळ्याचे आधी पुरावे होते, दादा भाजपसोबत गेल्यावरती पुरावे मोदी शहांनी संपवले, त्यामुळे दादांनी नैतिकतेच्या गोष्टी करू नयेत, राऊतांचा हल्लाबोल. बीडमध्ये नैतिकता नाही, मात्र कधीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही, आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य. तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे पैसे बुडवणाऱ्यांना पाठीशी घालतायत हे उघड, धस यांचा आरोप. मंत्री पंकजा मुंडेंनी सर्व नियम धाब्यावर बसवून 745 शिक्षकांची भरती केली, आमदार सुरेश धस यांचा आरोप. बीडमध्ये 76 जणांचे शस्त्र परवाने रद्द. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील शस्त्र परवान्याचा मुद्दा समोर. शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवरनं चर्चा. खंडणीचे प्रकार वारंवार होत असल्याचा मुद्दा पवारांकडून उपस्थित. दहशत मोडून काढण्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन. मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भेटीला महत्त्व. काल झालेल्या बैठकीमध्ये मनसेचा भाजप सोबत जाण्याचा सूर असल्याची माहिती. मनसेचा वापर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात आणि मराठी माणसाच्या विरोधात होतोय, संभाव्य मनसे भाजप युतीवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र हरियाणातील निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम घोटाळा, संजय राऊतांचा हल्लाबोल. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर असल्याचा सुद्धा राऊतांचा हल्लाबोल. नितीन राऊतांनी निवडणूक आयोगाचा दावा फेटाळला. फॉर्म 17C मध्ये बदल केले नाहीत, मग आकडे 3 वेळा कसे बदलले, नितीन राऊतांचा सवाल. चोरी करणारा थोडीच म्हणतो मी चोरी केली, असंही वक्तव्य. दादरमध्ये बॅनर काढण्यावरनं समाधान सरवणकर आणि आमदार महेश सावंत यांच्यामध्ये सामना. हप्ते घेणाऱ्या आमदारांचं ऐकून तुम्ही कारवाई करता का, समाधान सरवणकरांचा अधिकाऱ्यांना जाब विचारत संताप. लोकांनी घरी बसवल्यामुळे समाधान सरवणकरांचं मानसिक संतुलन बिघडलंय, आमदार महेश सावंत यांचं समाधान सरवणकरांना प्रत्युत्तर. ही तक्रार माझी नाही तर मार्केट अधिकाऱ्यांनीच केल्याची माहिती. काँग्रेस नेते बंटी शेळकेंविरोधात गुन्हा दाखल. नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यालयावरती मोर्चा. तसंच सभापती संजय मीना यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप. अकोला पश्चिमचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्या निवडीविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका. भाजपचे पराभूत उमेदवार विजय अग्रवाल यांची उच्च न्यायालयामध्ये धाव. 34,000 मतदारांची नावं बनावट असल्याचा दावा. आज आणि उद्या दिवसभर शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांसोबत मॅरेथॉन बैठका. युवक, महिला आणि अल्पसंख्याक विभागाच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी शरद पवार संवाद साधणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावरती. पक्षाच्या नेत्यांची दिल्लीमध्ये घेणार बैठक. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती. महाविकास आघाडी म्हणून पालिका निवडणुका सर्वांनी एकत्र लढाव्या असं मत. मात्र ठाकरे मुंबई महापालिका स्वबळावरती लढवणार असतील.
तर काँग्रेस नागपूर महापालिका स्वतंत्र लढवतील, विकास ठाकरेंचं वक्तव्य. मतदारसंघामध्ये उपसा सिंचन योजनेकरता निधीची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी भूसंपादनचे पैसे लवकर मिळावेत यासाठी अजित पवारांची भेट घेतली, धस यांची प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीपूर्वी घोषणा केल्याप्रमाणे लवकरात लवकर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून 7/12 कोरा करा. अनिल देशमुखांची पत्र लिहत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यातल्या 4 शिळांना तडे. गाभाऱ्याच्या संवर्धनाच्या वेळी धक्कादायक बाब समोर. माझाच्या दणक्यानंतर पंढरपूर मंदिरातला सुरक्षा रक्षक ठेका रद्द. आता नुसती कंपनी न बदलता कर्मचारीही नवीन घेण्याची मागणी. मुंबईतलं सर्वात जुनं संग्रहालय असलेल्या भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. जवळपास 3 कोटी रुपये खर्चून संग्रहालयाला देण्यात आलं नवं रूप. मुंबईतल्या केबल कार प्रकल्पासाठी केंद्र सरकारची तत्वतः मंजुरी. जलद वाहतुकीच्या दृष्टीने केबल कार प्रकल्पासाठी केंद्र सरकार सकारात्मक. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कोस्टल रोड, अटल सेतू इत्यादी गर्दीच्या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यासाठी अभ्यास केला जाईल. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बदनामीसाठी वापरलेल्या टूल किटचा पर्दाफाश. प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नीची प्रतिमा मलिन करण्यासाठी तसंच शासकीय नोकऱ्यांसाठी लाच प्रकरणात रोवण्याचा प्रयत्न. बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक प्रकारची माहिती समोर. गोळीबार करण्यापूर्वी तिन्ही शूटर कार्यालयामध्ये 3 ते 4 वेळा घुसले होते. रेकी करताना आरोपी पिस्तूल घेऊन फिरायचे. गँगस्टर अरुण गवळीला 28 दिवसांचा फर्लो मंजूर. नागपूर खंडपीठाने मंजूर केली संचित रजा. पुण्यामध्ये पैशाच्या वादातून तरुणाचा तरुणीवरती कोयत्याने हल्ला. पुण्यातील येरवडा पोलिसांकडनं संशयिताला अटक. शुभदा कोदारे तरुणीचं नाव. बुलढाण्यामध्ये 52 वर्षीय वसतिगृह अधीक्षकाकडनं 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलावरती लैंगिक अत्याचार. संत ज्ञानेश्वर शासकीय मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या वसतिगृहातील प्रकार. टोरेस कंपनी आर्थिक फसवणूक प्रकरणी 3घांना अटक. तिघेही दादर कार्यालयातील रक्कम दागिने घेऊन पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी अटक केली. यातील एक उझबेकिस्तान आणि दुसरी रशियन नागरिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.